नमस्कार, मी केदार जांभेकर. राष्ट्र उभारणीत प्रबोधिनीची भूमिका या विषयावर मी माझे विचार व्यक्त करणार आहे. ज्यावेळी आपण राष्ट्र या संकल्पनेचा विचार करतो त्यावेळी तो एक विशिष्ट असा भौगोलिक प्रदेश तर असतोच, पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे तेथील संस्कृती आणि समाज हे त्या राष्ट्राची ओळख विशेषत्वाने निर्माण करतात. राष्ट्र देवा हा भवेम हे ब्रीदवाक्य अंगी बाणवणारी ज्ञानप्रबोधिनी ही संस्था भारतीय संस्कृतीचे संवर्धन आणि भारतीय समाजाचे विकसन हे कार्य अविरतपणे करत आहे. त्यामुळेच राष्ट्र उभारणी ही प्रबोधिनीच्या उद्दिष्टांच्या केंद्रस्थानी आहे असे म्हणले तर वावगे होणार नाही. लहानग्या बुद्धिवंतांच्या मनात देशभक्तीचे बीजारोपण करताना आपल्या अनोख्या शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून प्रेरणा जागरण व वृत्तीघडण याचे धडे प्रबोधिनी देते. या बुद्धिवंतांनी आपल्या सुपीक डोक्याचा उपयोग स्वतःपुरता मर्यादित न ठेवता समाजापुढील प्रश्न सोडवण्यासाठी करावा ही प्रबोधिनीची भावनाच अत्यंत मौलिक आहे. प्रबोधिनीत यायचे समर्थ व्हावया, समर्थ मायभूमीला जगी करावया असे म्हणत देशाच्या भावी पिढीला घडवण्याचा वसाच प्रबोधिनीने घेतलेला आहे. संस्थेच्या या अनोख्या शिक्षण प्रणालीचा विस्तार आता केवळ संस्थात्मक प्रशालांपुरता मर्यादित न राहता समाजातील अन्य संस्था व अनौपचारिक गट यामध्येही होत आहे. शालेय गटांबरोबरच युवा शक्तीला योग्य दिशा देण्याचे व त्यांच्या क्षमता संवर्धनाचे महत्त्वाचे कार्य ज्ञानप्रबोधिनी करत आहे. महाविद्यालयीन दले, व्यक्तिमत्व विकसन, नेतृत्व संवर्धन अशा विविध रचनांमधून देशप्रश्नांविषयी जागृती निर्माण करण्याचे काम युवा शक्तीमध्ये केले जाते. याच्या बरोबरच या देशातील एक महत्त्वाचा आणि मोठा घटक म्हणजे इथली नारी शक्ती. या नारी शक्तीच्या बळकटीकरणासाठी तिला स्वयंपूर्ण करून देशाच्या जडणघडणीमध्ये तिला सहभागी करून घेण्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागात ज्ञानप्रबोधिनी विविध योजना राबवत आहे. संवादिनी, बचत गट, स्वयंरोजगाराच्या संधी अशा अनेक यशस्वी प्रकल्पांची यादी या संदर्भामध्ये आहे. खंडप्राय अशा आपल्या भारत देशामध्ये समाजातील विविध स्तरांमध्ये बरीच दरी जाणवते. एका बाजूला प्रचंड सधनता तर दुसऱ्या बाजूला शहरातील वस्ती विभाग, अतिदुर्गम भागातील आदिवासी, कातकरी असे अतिवंचित आणि शोषित समाज घटक यांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि त्यांना देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ज्ञानप्रबोधिनीचे कार्यकर्ते अत्यंतिक तळमळीने काम करतात. यातूनच देशातील विषमता दूर होण्यास हातभार लागतो. आज आपल्या भारतामध्ये शहरी आणि ग्रामीण भागात ऊर्जा, पाणी, आरोग्य, शेती, उद्योग, रोजगार अशा अनेक क्षेत्रात विविध आव्हाने आणि संधी दोन्ही आहेत. हे प्रश्न हाताळण्यासाठी आणि त्यावर उत्तरे शोधण्यासाठी प्रबोधिनीचे प्रज्ञामानस संशोधिका, ग्रामविकसन विभाग, नैसर्गिक संसाधन केंद्रे, सामाजिक शास्त्र अध्ययन केंद्र, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र हे विभाग अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. यामध्ये आधुनिकता आणि परंपरा या दोन्हीचा उत्तम मेळ साधला जातो. हजारो वर्षांच्या प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये साहित्य, ज्ञान, संस्कार यांचा अमूल्य ठेवा दडलेला आहे. त्यात कालानुरूप बदल करून सुलभता आणून त्याला समाजातील सर्व स्तरांमध्ये रुजवण्याचे आणि फुलवण्याचे काम प्रबोधिनीच्या संस्कृती संशोधिकेतर्फे केले जाते. यातूनच देशामध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत होण्यास हातभार लागतो. अशा प्रकारे ज्ञानप्रबोधिनीच्या कार्यकक्षा या देशपातळीवर विस्तारलेल्या आहेत. निजरुधिराची आण वाहुनी रूप पालटू देशाचे या एकमेव ध्येयाने झपाटलेली ज्ञानप्रबोधिनी ही समाजाला देशकार्यासाठी उद्युक्त करते आणि म्हणूनच राष्ट्र उभारणीमध्ये ज्ञानप्रबोधिनीचा सिंहाचा वाटा आहे असे म्हणावेसे वाटते. ज्ञानप्रबोधिनी ही आता एक संस्था उरलेली नसून तो एक विचार आहे, ती एक अखंड चळवळ आहे. या चळवळीने चेतवलेल्या राष्ट्र उभारणीच्या यज्ञकुंडामध्ये एक छोटीशी समिधा होण्याची संधी मला माझ्या पाल्यामुळे मिळालेली आहे. या संधीचे सोने करता यावे अशी प्रार्थना मी राष्ट्रदेवतेच्या चरणी करतो आणि येथेच थांबतो. धन्यवाद.